सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय। अक्षय तृतीया। अक्षय तृतीया म्हणजे कृतयुग संपून त्रेतायुग सुरू झाले होते तो हा दिवस। याला युगादी असं म्हणतात। जसं गुढीपाडवा हे आपलं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे त्याप्रमाणे या दिवशी नरनारायण यांची जयंती, श्री परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती यांची उत्पत्ती या दिवशी झालेली आहे। अक्षय तृतीया हा काळ देव आणि पित्र या दोघांसाठीही महत्त्वाचा आहे। या दिवशी केलेलं कर्म हे अक्षय राहतं, म्हणून देवासाठी किंवा पितरांसाठी कर्म करावं। यामध्ये आपल्याला दान धर्म करणं हे सर्वात महत्त्वाचं सांगितलेलं आहे। देवता आणि पित्र यांच्या उद्देशाने उदक कुंभाचे दान करावे असेही शास्त्र सांगते। या उदक कुंभाचे दान कसे करावे हे आपण जाणून घेऊया। मातीचे 2 कुंभ घ्यावे, दोन्हीमध्येही पाणी भरावे आणि हे दोन्ही कुंभ पळसाची पत्राळ किंवा मोहाची पत्राळ जर मिळाली तर त्या मोहाच्या पत्राळीवरती गहू किंवा जवा, यव हे टाकून त्यावरती एकावरती एक छोटा कुंभ असतो आणि एक मोठा कुंभ, असे दोन्ही कुंभ ठेवावे। त्याला दोरा गुंडाळावा। एकामध्ये तीळ आणि एकामध्ये यव याबरोबर पैसा असं त्या कुंभामध्ये टाकायचं आहे। त्या कुंभाला दोरा गुंडाळायचा असेल। वाळा पाण्यामध्ये टाकतो तो वाळा, तोही त्यामध्ये टाकायचा आहे आणि त्या उदक कुंभाची पूजा करायची आहे। ती पुढीलप्रमाणे सांगतो त्याप्रमाणे करावी। हे पूजन ज्यांना आई वडील नाहीत त्यांनी करावं किंवा ज्यांना वडील नाहीत त्यांनाही करता येईल। पितरांसाठी ह्या गोष्टी करायच्या आहेत। आसनावरती बसून आचमन, प्राणायाम आणि संकल्पासाठी हातामध्ये पाणी घेऊन या दिवशीचा पूर्ण उच्चार करायचा आहे। विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य, हे सर्व येत असेल तर म्हणावं, नसेल तर अद्य पूर्वोच्चारित एवं ग्रह गुण विशेषण विशिष्टायाम शुभपुण्यतिथौ आपल्या गोत्राचा उच्चार करावा, आपल्या जन्मनावाचा उच्चार करावा, चालू नावाचा उच्चार करावा आणि श्री परमेश्वर प्रीत्यर्थम, वसंत माधव प्रीत्यर्थम, पित्र प्रीत्यर्थम असा उच्चार करावा। अक्षय तृतीया प्रयुक्तम पित्राणाम अब्द अक्षय तृप्त्यर्थम उदक कुंभ दानम अहम करिष्ये असे म्हणून हातामधले अक्षत पाणी ताम्हणामध्ये किंवा संध्यापात्रात ताटलीमध्ये सोडावे आणि पुन्हा पळीभर पाणी घ्यायचं। तदंगभूतम उदक कुंभ पूजन ब्राह्मण पूजनंच करिष्ये असे म्हणून एक पळीभर पाणी पुन्हा संध्यापात्रामध्ये सोडायचं आहे आणि त्या घटाला गंध, फूल, तीळ, तुळशी, यवा एवढं सर्व वाहायचं आहे आणि पूजा करायची दोन्ही कुंभाची किंवा एक कुंभाची। आले ब्राह्मण तर त्यांच्या हाताची पूजा करून त्या कुंभाला मंत्र दिलेला आहे तो मंत्र म्हणायचा आहे। एष धर्मघटो दत्तो ब्रह्मा विष्णू शिवात्मकः अस्य प्रदानात् तृप्यन्तु पितरो पितामहः गंधोदक तिलेर्मिश्रम सान्नं कुंभं फलान्वितं पितृभ्यः संप्रदास्यामि अक्षयं मुपतिष्ठतु।
द्वितीय कुंभदान मंत्र. एष धर्मघटो दत्तो ब्रह्मा विष्णु शिवात्मकः अस्य प्रदानात् सकला मम सन्तु मनोरथाः. इदम् उदकुम्भं दक्षिणा ताम्बूलसहितं वसन्तमाधवप्रीतये ब्राह्मणाय तुभ्यं अहं संप्रददे. असे म्हणून दोन्ही कुंभ आंबे आणि दक्षिणा यासह ब्राह्मणाला दान द्यायचे आहेत. बस एवढीच पूजा आहे. सर्वांनी ही पूजा अवश्य करावी. ह्याला उदक कुंभ दान, केळी करा असंही म्हणतात. ज्यांना आई वडील नाही आहेत किंवा आई नाही किंवा वडील नाहीत अशा सगळ्यांना ही पूजा करायचीच आहे. त्यामुळे पितृ हे आपले वर्षभर तृप्त राहतात आणि आशीर्वाद देतात. अक्षय तृतीयेला गंगा स्नानाचे फार महत्त्व आहे. तीर्थक्षेत्रावर कुठेही गंगा नदीचं स्मरण करून स्नान करावं. याबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी यव म्हणजे जवा यांचा होम करावा. जवा यव दान करावेत आणि खायलाही सांगितलेलं आहे, भक्षण करावे. विष्णूंना चंदनाची उटी लावावी शीतलता प्रदान करण्यासाठी. यामुळे वैकुंठ प्राप्ती होते असे सांगितलेले आहे. याला उटी लेपन असे म्हणतात. अक्षय तृतीयेला नानाविध वस्तू दान करायला सांगितले आहे. पानपोई लावायला सांगितलेली आहे. गोदान, गाईला चारा वगैरे दान करावा. गाय दान घडत असेल गोदान करावं. वृक्षारोपण करावेत असं सांगितलेलं आहे की अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर जर फळबागा किंवा औषधी वनस्पती लावल्या तर या अक्षय्य आपल्याला वनस्पतींचा लाभ होतो, त्यांचा तुटवडा होत नाही. म्हणून अक्षय तृतीयेला वृक्षारोपण किंवा औषधी निर्माण करण्यास सांगितलेलं आहे. अक्षय तृतीयेला श्री परशुरामांची पूजा करून त्यांना अर्घ्यदान द्यायला सांगितले. अर्घ्यदान म्हणजे हात ओंजळ करून त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. पैसा, सुपारी, अक्षत, फूल, हळदी, कुंकू असं त्या ओंजळीतल्या पाण्यामध्ये सगळं घेऊन परशुरामांना उद्देशून हे पाणी संध्यापात्रामध्ये सोडायचं. ह्याला अर्घ्यदान असं सांगितलेलं आहे. अर्घ्यदान करण्याचा मंत्र असा आहे. जमदग्निसुतो वीर क्षत्रियांतकर प्रभो ग्रहण अर्घ्यम मया दत्तम कृपया परमेश्वर इदम अर्घम दत्तम न मम. असे अर्घ्य परशुरामजींना दान द्यावेत. त्यांचा हा प्रकट दिवस आहे. परशुराम हा दशावतारातील विष्णूंचा 6वा अवतार आहे. या अक्षय तृतीयेचं अजून एक महत्त्व आहे की श्रीकृष्ण सुदामा यांची भेट याच अक्षय तृतीयेला झाली होती. अक्षय तृतीयेपर्यंत चैत्रगौरी हिचा वास असतो आणि चैत्रगौरी अक्षय तृतीयेला तिची बोळवण होते. स्त्रियांसाठी अक्षय तृतीय हा दिवस महत्त्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या चैत्रगौरीचे या दिवशी विसर्जन केले जाते. त्यानिमित्त हळदी कुंकू ठेवतात. चैत्रगौरीला गुळपापडीचा नैवेद्य दाखवतात. हे प्रत्येकाच्या इकडे असलेली परंपरा आहे. उत्तर भारतामध्ये अनेक मंदिरांमध्ये या गौरीचं थाटामाटात स्वागत, पूजन वगैरे अक्षय तृतीयेला केलं जातं. अशा प्रकारे अक्षय तृतीया सर्वांनी साजरी करायची आणि पितृ व देव यांना उद्देशून जी काही इच्छा आहे आपल्याला हे दान करायचं आहे. गरजू व्यक्तींना असो, मंदिरात असो, ब्राह्मणांना, ज्यांना आपल्याला इच्छा असेल त्यांना आपण जी काही वस्तू आपल्याला इच्छा आहे उपयोगी येणारी अशी कोणतीही वस्तू, छत्री असेल, एखाद्या विद्यार्थ्याला डब्बा असेल, पाण्याची बाटली असेल, पाण्याचा माठ आहे, सोनं, अन्न, वस्त्र, भूमी, गोदान किंवा कुठलेही पशुपक्षी दान, ज्या काही इच्छा आहेत आपल्याला ह्या कुठल्याही वस्तू आपण दान करू शकता. आणि प्रत्येकानेच अक्षय तृतीयेला देव किंवा पितृ यांच्या उद्देशाने काही ना काहीतरी दान करावंच. म्हणून हा अक्षय तृतीयेचा उत्सव आपल्या इथे करण्यास सांगितलेला आहे. हा सगळ्यांनी
सांगितल्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या घरच्या परंपरा, काही जणांची इथे पुरणाचा नैवेद्य वगैरे असतो, हे सगळं पाळून प्रत्येक सणवार आपण केला पाहिजे. यामुळे त्या सणाचं महत्त्व आणखीन वाढतं आणि त्याचं पुण्यही आपल्याला लाभतं. सर्वांना सद्बुद्धी भगवंत देतीलच. आपण त्यासाठी नित्यनेमाने अशा सणांच्या निमित्ताने भगवंताला प्रार्थना करूयात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गंगा माता की जय. गौ माता की जय.